आज आपण करतोय व्हेजिटेबल दलिया खिचडी। त्यासाठी हे सगळं साहित्य आहे। गहू लापशी असंही याला म्हणतात। ही जाड आणि बारीक या दोन प्रकारात मिळते। हे सगळं आपण दलिया व्हेजिटेबल खिचडी करण्यासाठी साहित्य घेतलंय। हा दलिया आपण तेलावर किंवा तुपावरती प्रथम भाजून घेणार आहे। काय होतं, एखाद्या वेळेस भाजीपोळी करायचा आपल्याला कंटाळा येतो किंवा नाश्त्यात जेवणामध्ये वेगळं काहीतरी आपल्याला हवं असतं किंवा बाहेरून आल्यावरती स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळा येतो। अशा वेळी पटकन व्हेजिटेबल दलिया खिचडी करायला अगदी सोपी, पौष्टिक, भरपूर एनर्जी असलेली, पोटभरीची आणि चविष्ट अशी व्हेजिटेबल दलिया खिचडी अवश्य बनवून बघा। दलिया भाजून झालाय, आता आपण एका बाजूला ठेवूया। ही दलिया खिचडी आपण कुकरमध्ये अगदी झटपट करणार आहोत। त्यासाठी आपण कुकर घेतलाय, त्यात थोडं तेल किंवा तूप टाकून घ्या। जिरं, हिंग, कढीपत्ता, हा लाल गावरान लसूण मी घेतलाय। ठेचून किंवा असाच टाकला, तुकडे करून तरी हरकत नाही। लसूण आणि आलं ह्याची पेस्ट करून घ्या किंवा आलं किसून घ्या बारीक, आणि लसणाचे बारीक तुकडे करून ते टाकून घ्या। कांदा, टोमॅटो, थोडंसं मीठ टाकून घ्या, म्हणजे कांदा टमाटा हा पटकन शिजतो। हळद, हिरवी मिरची, आणि लाल तिखटही घालतेय। दोन्हीचा स्वाद वेगळा असतो, मिरची आणि लाल तिखटाचा। खोबऱ्याचे मी असे पातळ तुकडे करून घेतलेत। खिचडीमध्ये हे छान लागतात। शेंगदाणे, वाटाणा, वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत। गाजर, सिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर या भाज्या तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता। परतवून घेऊया। धणे जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला आहे। परत हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। कैरी, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरी मिळते, स्वाद छान येतो, त्यामुळे थोडी कैरी। सगळ्या रंगीत भाज्या असल्यामुळे अगदी छान दिसतंय। काजू, आता
तो परत छान मिक्स करून परतवून घेऊया. परतून घेतल्यानंतर आपण 1 वाटी दलिया घेतल्या होत्या, त्याच्या तिप्पट प्रमाणामध्ये म्हणजे 3 ते 4 वाटी आपण त्याच्यात पाणी घालून घेणार आहे. कारण आपल्याला रसरशीत असा दलिया खिचडी करायची आहे, त्यामुळे मी पाणी टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर खिचडी शिजताना आणि नंतर वरून शिजल्यानंतरही आपण टाकून घेणार आहे. ह्या दलियाचा उपमा आणि दलियाची खीर गव्हाची खीर ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे, ती नक्की बघा. झाकण लावून आपण 2 शिट्ट्या करून घेऊया. बघू शकता असं थोडंसं त्याच्यात पाणी पाहिजे आणि अशी छान ओलसर रसरशीत अशी ती झाली पाहिजे. तेव्हा तयार आहे आपली पौष्टिक व्हेजिटेबल दलिया खिचडी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आजारी माणसांना, म्हातारे माणसांना, सगळ्यांसाठी पौष्टिक अशी ही रेसिपी. वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. या दलिया खिचडीमध्ये फरसबी किंवा सोयाबीन हे सुद्धा तुम्ही टाकू शकता. तेव्हा तयार आहे हेल्दी, टेस्टी, भरपूर एनर्जी असलेली दलिया खिचडी. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यावरती असं मस्तपैकी साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तळलेले पापड, काकडीची कोशिंबीर यासोबत ही खिचडी आपण खायची. अशी रसरशीत पाणी असलेली खिचडी खायला अतिशय छान लागते. करून बघा. रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.